होता, मग अबुधाबीमध्ये एक मंदिरचा एजेंडा होता, ते सगळं संपलं होतं आणि आमची अपेक्षा होती ते संपल्यावर ते आचारसंहिता लावतील, पण त्यांचे अनेक दुसरे कामं होते. आता ते सगळे झालेले आहे. आता निवडणुकीसाठी या एकीकडे आचारसंहिता लागू होत आहे, दुसरीकडे भारतीय जनता पार्टीनं मोठ्या प्रमाणात तयारी सुद्धा केलेली आहे. काँग्रेस असेल किंवा इतर विरोधी पक्ष आहेत, तुम्ही सुद्धा आहात. तुमची कशा स्वरूपाची तयारी आहे आणि यावेळेला भाजपला हरवणं सोपं आहे असं वाटतं का? नाही नाही, माझी तर अपेक्षा हे होती की अमित शाह साहेब माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आले होते आणि इतका मोठा आवाजाने ते गर्जना केले होते, लोकांना आवाहन देत होते की जोर से बोलो, इस बार कमल को भेजेंगे, यहाँ से हमारे जिले से एमआयएम को उखाड़ फेकेंगे. इतकी का भीती वाटते आपल्याला की 20 सीट्स तुम्ही डिक्लेअर केले, तुम्ही आमच्या औरंगाबादची सीट्स का डिक्लेअर करत नाही आहे? असं तर प्रकरण नाही आहे ना की कोणीही तुमच्या पार्टी वरून लढायला तयार नाही आहे म्हणून तुम्ही हे सीट लढत नाही आहे करके. मग तुम्ही भाषण देताना काय असं बोलले होते की हमको उखाड़ के फेकना है और इस बार कमल को दिल्ली को भेजना है करके, हे तुम्हीच बोलले होते. पण आतापर्यंत हे सीट कुणाला जाणार, कोणत्या पक्षाला जाणार हेही स्पष्ट झालेलं नाही आहे. कॅन्डिडेट तर सोडा, कोण कॅन्डिडेट असणार आहे. तर हे जे संभ्रमाचं वातावरण जे आमच्या सीटवरून आहे ते का क्लिअर होत नाही. लोकांची अशी भावना होती की अमित